नमस्कार, कस काय नाशिकची पब्लिक. मी तुमचा लाडका सनी त्रिभुवन. आज आपण आलो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. दर्शन घेत असताना खूप सारे आपल्याला आपले पूर्वज माकड असे भेटले आणि माकडांना थोडंसं आपण त्यांच्यासाठी चणे फुटाणे आणले होते, पण त्यांना आधी देण्याच्या आधीच त्यांनी बॅगेतून काढून खाऊन घेतले. आणि मी पण तुम्हाला सजेस्ट करतो मित्रांनो की तुम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर येणार असाल तर कृपया जे आपल्याला मौल्यवान वस्तू वगैरे ज्या आपल्या आहे तर त्या कृपया आणू नका, कारण इथले जे माकड आहे ते बॅग हिसकावतात. आपले मोबाईल वगैरे, पर्स, पाकिट सगळे सांभाळा, व्यवस्थित सांभाळा आणि मस्तपैकी हवेचा आणि या पर्यावरणाचा मस्तपैकी आनंद घ्या. हे बघा तुम्ही, मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. हे बघा मस्त प्रकारे, एकदम मस्त. आता समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे बघा बघा. पण अत्यंत माकडं इथं खूप त्रास देतात ना, इतके त्रास देतात. आणि आम्ही आता गोदावरीच्या उगमस्थानाकडे जाऊन आलो. तिकडे आता ह्या डोंगराच्या मागे गोदावरीचं उगमस्थान आहे. आता भगवान श्री शंकराने जिथे जटा आपटल्यात, आपण आता तिकडे चाललो आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो. आपण चाललो आहे आता. भगवान श्री शंकराने जी म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये जी गंगा नदी, तर ती जटा ज्या आपटलेल्या, आपण आता तिकडे चाललो आहोत. तर लेट्स गो. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आता आपण चालू आहे गोदावरी नदीकडे. बघा मित्रांनो, जसं की मी तुम्हाला बोललेलो ना, हे बघा माकडं कसे बघताय बघा. त्यांना फक्त आपल्या खिशात जे काय असेल ना ते पाहिजे नसतं. बघा कसे मस्ती करताय, खिशात हात घालून डायरेक्ट पाकिट वगैरे, मोबाईल वगैरे, खाण्याची वस्तू जे पण दिसतं ना ते असे काढून खातात. ते मजबुरी असते त्यांची, का त्यांना खायला नसतं इथं. बरोबर आहे. मंडळी माझ्यासोबत आले, माय वाईफ आणि त्यांची सिस्टर जुई मॅडम. तर चला आपण आता पुढे जातोय ब्रह्मगिरीवरती. तिकडे भगवान श्री शंकराने ज्या जटा आपटल्यात त्या दाखवण्यासाठी.